प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजिरी आता सर्वात मोठा खेळ खेळणार असते आणि त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की मीराने सुद्धा सर्वात मोठा विचार केलेला आहे. कारण की तिची ताई म्हणजे अंबिका तिला कुठे दिसत नसते. ताईबद्दल काहीच कळत नाहीये. कुठे असेल ती? ती वडिलांचा शोध घेण्यासाठी गेली होती. शिवनाथचा शोध घेण्यासाठी अंबिका त्या गुहेपर्यंत पोहोचली खरी, परंतु ती गुहा साधारण असते. मंजिरीचं तिथे मायावी जाळं हे अगोदरच पसरलेलं असतं आणि त्यामुळे अंबिका तिथेच अडकते आणि ती तिच्या वडिलांना सोडू तिथून शकत नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की जी गोष्ट क्षणोक्षणी मीरा अंबिका विसरत असतात की त्या दोघींना कोणतंही कार्य करताना सोबत असायला पाहिजे, परंतु इकडे अंबिका एकटीच त्या गुहेपर्यंत गेलेली असते. आपण पाहतो हे सगळं घडत असताना मात्र मीरा चिंतेत दिसून येते आणि इकडे मात्र मंजिरीने एक नवा भयंकर डाव रचण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो. कारण की तिला कळत असतं जर रुद्रकेतूपर्यंत मीरा अंबिका पोहोचल्या असतील तर त्या नक्कीच माझ्या अंतापर्यंत सुद्धा पोहोचतीलच आणि त्या अगोदर मला त्यांना कायमचं संपवावं लागेल आणि त्यासाठी सर्वात मोठा आघात हा मात्र अंबिकावर असणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो अंबिकाला मुक्ती न देण्यामागे मंजिरीचं खूप मोठं कारण असतं. कारण की तिला माहीत असतं की जर मी अंबिकाला मुक्ती दिली तर माझ्या अडचणी वाढतील आणि ज्या कवडीमध्ये मला आत्मा कैद करायचा आहे त्या कवडीमध्ये मी अंबिकाचा आत्मा कैद करू शकणार नाही आणि त्यामुळे सध्या तरी मी अंबिकाला मुक्ती नाही देऊ शकत. तिला मुक्ती देणं हे माझ्या तत्वात नाहीच आहे आणि त्यामुळे तिला कैद करणं हेच सोपं जाणार आहे आणि त्यामुळे अंबिकाला कैद करण्याचा विचार मंजिरीचा असतो. कारण की तिला माहीत आहे मीरा नक्कीच त्या गुहेपर्यंत पोहोचेल आणि असा विचार मंजिरीचा इकडे सुरू असतो आणि इकडे मात्र मीरा चिंतेत दिसून येते. प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की रुद्रकेतूपर्यंत मंजिरी पोहोचली. तिने रुद्रकेतूला मारून सुद्धा टाकलं. खरं तर हे सगळं घडणार होतं, परंतु आता त्यानंतर तिथे अंबिका आणि मीरा येणं अमावस्येच्या अगोदर हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि या गोष्टीची सतत आठवण ही मात्र मीराला येत असते. मीराला कळत नाही की खरं तर अंबिकाताई कुठे असतील. तिला असं वाटतं की ती स्टोरूममध्ये आहे आणि त्याच हेतूने ती त्या स्टोरूमपर्यंत पोहोचते सुद्धा. आणि त्यानंतर आपण पाहतो की ती पाहते की अगं ताई कुठे आहेस तू, मी तुला किती आवाज देतेय. कारण की आपण पाहतो की जेव्हा जेव्हा मीरा अंबिकाला आठवते, जेव्हा जेव्हा ती तिला साथ देत असते तेव्हा अंबिका तिच्या समोर येत असते. परंतु आता इतके प्रयत्न करून सुद्धा अंबिका ताई समोर येत नाहीये. म्हणजे नक्कीच त्या मंजिरीने माझ्या ताईला पुन्हा कैद केलं असेल का असा विचार मात्र मीराच्या मनात येऊ लागतो. परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो मीरा पाहू शकत नसते, अंबिकाचा आवाज ऐकू शकत नसते, परंतु अंबिका मात्र त्या गुहेमध्ये कैद असते आणि त्या गुहेतून तिच्या शक्तीमुळे मीराला पाहू शकत असते. मीरा जी काही म्हणतीये हे सगळं तिला ऐकू येत असतं. कारण की मीरा म्हणत असते त्या मंजिरीने रुद्रकेतू यांना मारून टाकलं आणि आता आम्हाला त्यांच्या अस्थिपासून पिंजरा बनवायचा आहे. जसं त्यांनी सांगितलं तसंच घडत आहे, परंतु माझी ताई माझ्यासोबत का नाही आहे आणि आता मला पर्याय उरत नाही आहे. मला अथर्वला सांगावंच लागणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे मात्र माया आणि नर्मदाची सुटका मंजिरीने केली तेव्हाच तर तिला कळालं की त्या मंदिरापर्यंत मीरा गेलेली होती. म्हणजे नक्कीच त्यांना तिथे काहीतरी मिळालेलं असणार आहे आणि याचा विचार आपण पाहतो मंजिरीने केलेला असतो. परंतु या सगळ्यांमध्ये माया नर्मदा मात्र एक वेगळाच विचार करतात. त्यांना असं वाटत असतं की तिथे खजिना आहे आणि आता त्या खजिन्याबद्दल मंजिरीला सुद्धा कळालं आहे. आता ती सुद्धा तो खजिना शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे माया नर्मदा मंजिरीवर लक्ष ठेवून असतात. आणि पुन्हा एक खेळ मंजिरी वेदासोबत खेळत असते. कारण की तिला दिसून येतं की टेंट हाऊस हा अथर्वने आणि मीराने बनवला आहे आणि त्यामुळे वेदा खरं तर खुश झाली होती. पुन्हा ती त्या समोर असलेल्या झोपाळ्यावर तिथे बसते. ती विचार करत असते कारण की तिचे बाबा आणि तिची आई खरं तर खूप एफर्ट्स घेत आहेत तिचं मन वळवण्यासाठी. तिला कळत नसतं की खरंच स्वप्न खरी होत असतात का. कारण की अंबिका आईने मला स्वप्नात येऊन असं सांगितलं तर ते खरंच असेल का. का माझे आईवडील जे समोर मला दिसत आहेत ते माझ्यावर एवढं प्रेम करतायत, मला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतायत, ते खरं आहे. आणि हा सगळा विचार मात्र वेदाच्या मनात येत असतानाच तिथे मंजिरी येते आणि मंजिरी म्हणते, अगं वेदा, हे सगळं नाटक आहे. हे सगळं तुला त्यांच्याकडे ओढून घेण्याचा ते प्रयत्न करतायत.
नंतर तुझी सुद्धा अवस्था तुझ्या आईसारखीच ते करणार, मला तर खूप भीती वाटतेय. आणि त्यानंतर तिथे लायटर ठेवून आपण पाहतो की मंजिरी तिथून निघून जाते. आणि आता आपण पाहणार आहोत की तो जो टेंट हाऊस आहे तो स्वतः वेदा मात्र जाळून टाकणार आहे. वेदाच्या मनातला राग पाहून मात्र मीरा अथर्वला खरं तर खूप वाईट वाटलेलं असतं, परंतु हे सगळं त्या मंजिरीच्या काळ्या जादूमुळे होत आहे. नक्कीच यातून आम्ही मार्ग काढू असं सुद्धा मीरा अथर्व विचार करत असतात. परंतु हे एवढं सोपं नाहीये याची जाणीव सुद्धा त्या दोघांना असते. आणि त्यानंतर मात्र मीरा ठरवते की नाही, मला ताईबद्दल अथर्वला सांगावंच लागणार आहे. आणि आता मात्र मीरा अथर्वला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. परंतु यावर अथर्वचा विश्वास बसेल का? आणि त्यानंतर जी गोष्ट सतत देवी आजींनी सुद्धा सांगितली होती की कोणतंही कार्य करत असताना तुम्ही दोघींनी सोबत असणं आवश्यक आहे. आपण पाहतो की मंदिराची पायरी ही मात्र अंबिका एकटी चढू शकलेली नसते. आणि आता त्या गुहेमध्ये फक्त अंबिका एकटीच गेलेली असते. तिथे मीराचं जाणं सुद्धा आवश्यक आहे. परंतु मीराला माहीत नाहीये, त्या गुहेचा मार्ग मीराला माहीत नाहीये, कारण की त्या पेपरच्या आधारे फक्त अंबिकाच तिथे पोहोचलेली होती. आता मीरा आणि अथर्वला या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर आणि अथर्वला हे कळाल्यानंतर की त्याची अंबिका आता आत्म्याच्या रूपामध्ये त्या गुहेमध्ये कैद आहे. स्टोरूम मध्ये खरं तर मीराला समोर दिसत नसतं, परंतु अंबिकाला मात्र दिसत असतं आणि अंबिकाचा आवाज मात्र तिथे जात नसतो. प्रेक्षकांनो, मीरा तिथे अंबिकाला पाहू शकेल का आणि त्यानंतर खरा खेळ मंजिरीचा सुरू होऊ शकेल का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की अंबिका म्हणत असते, अगं मीरा, माझा आवाज तुझ्यापर्यंत का पोहोचत नाहीये, मी इथे आहे. तरी सुद्धा आपण पाहतो की मीराला खूप मोठं संकट तिच्यावर आल्यासारखं वाटत असतं. कारण की आता सगळं समजलं आहे, आता सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात, तर माझ्यासोबत माझी ताईच नाहीये. आणि जर ती नसेल माझ्यासोबत तर मी एकटी काय करणार आहे? त्या मंजिरीसोबत लढायला मी एकटी काय करू? मी अथर्वला कसं समजावून सांगू? आणि त्यानंतर आपण पाहतो की आता मात्र अंबिका तसेच मीरा देवीचा धावा करतात. आणि इकडे मात्र मंजिरीला असं वाटत असतं की रुद्रकेतूला मी संपवलं आहे. कारण की मीरा आणि अंबिका, तुम्ही जिथे जिथे पोहोचाल तुम्हाला तिथे फक्त रक्तच सांडलेलं असेल. आणि त्यानंतर मात्र मंजिरी विचार करू लागते, म्हणजे नक्कीच आता मीरा आणि अंबिका रुद्रकेतूपर्यंत पोहोचल्या असणार. कारण की रुद्रकेतू हा मंजिरीला म्हणत असतो की आता त्या दोघी येणार आहेत, तुम्हाला काहीच करू शकणार नाहीस, आणि तुझ्या अंताचं जे रहस्य माझ्याकडे आहे ते मी त्यांना सांगणार आहे. आणि त्यानंतर मंजिरी रागाने रुद्रकेतूवर प्रहार करते. खरं तर रुद्रकेतूला हेच हवं असतं, कारण की त्याच्या अस्थिपासून पिंजरा बनणार असतो. आणि त्यामुळे मंजिरीचा जेव्हा अंत होईल तेव्हा मंजिरीला त्या पिंजऱ्यामध्ये कैद करायचं असतं. आणि त्या व्यक्तीला मंजिरीने म्हणजे त्या चेटकिनीनेच मारलेलं पाहिजे. आणि मारलेल्या व्यक्तीच्या अस्थिपासूनच तो पिंजरा बनणार आणि त्यातच मंजिरी कैद होऊ शकते. आता सगळं काही नियतीने ठरवल्याप्रमाणे होत आहे, परंतु इकडे मात्र अंबिका ही कैद आहे. अंबिकाची मुक्ती होणं, अंबिकाची तिथून सुटका होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हाच मीरा आणि अथर्व पुढचा विधी करू शकतात. कारण की तो विधी कसा करायचा आहे हे फक्त शिवनाथला माहीत आहे. शिवनाथला सोडवण्यासाठी गेलेली अंबिका ही स्वतःच तिथे कैद होते. परंतु जेव्हा तिथे मीरा येईल तेव्हा मात्र नक्कीच अंबिकाची तिथून सुटका होताना आपण पाहणार आहोत. कारण की प्रेक्षकांनो, कोणतंही काम हे फक्त मीरा किंवा फक्त अंबिकाने करायचं नाही आहे, तर त्या दोघींनी सोबत हे काम करायचं, तेव्हाच त्यांच्या गोष्टी या पूर्ण झालेल्या असतात. परंतु आता मात्र अंबिका तिथे अडकलेली असताना मीरा तिचा शोध घेतीये. अंबिकाचा शोध लागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांनो, त्यानंतर देवी आजी पुन्हा मीरा समोर येतात. मीरा रडत असते, मीरा हताश झालेली असते. आणि त्यानंतर देवी आजी सांगतात की प्रत्येक वेळेस होणारी चुकीला आता पुन्हा माफी मिळू शकत नाही मीरा. मी तुला अनेक वेळा सांगितलं होतं की तुला आणि तुझ्या बहिणीला म्हणजे अंबिकाला सोबत कार्य करायचे आहेत, परंतु त्या गुहेपर्यंत फक्त अंबिकाच पोहोचली आणि त्यामुळे ती तिथे कैद झालेली आहे. आणि ही गोष्ट मात्र देवी आजींकडून मीराला समजणार आहे. आणि तेव्हा मात्र मीरा अथर्वसोबत त्या गुहेपर्यंत पोहोचणार आहे. तर प्रेक्षकांनो, रुद्रकेतूच्या अस्थिपासून आता पिंजरा बनवण्यासाठी म्हणजे अंबिकाची सुटका झाल्यानंतर आणि शिवनाथची सुटका झाल्यानंतर ते सर्वजण आता रुद्रकेतूच्या अस्थिपासून जो पिंजरा बनणार आहे, पिंजरा बनवण्यासाठी मीरा आणि अंबिका तिथे जाणार आहेत. तर आता प्रेक्षकांनो, मंजिरीचा अंत तर जवळ आला आहे, परंतु मंजिरी सुद्धा शांत बसणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. तर प्रेक्षकांनो, वेदाने जो टेंट हाऊस जाळला यामुळे अथर्व मीरा कोलमडून जातात. त्यानंतर मीरा सुद्धा अंबिकाताई दिसत नाहीये यामुळे तिला हरल्यासारखं वाटतं.
परंतु देवी आईच्या आशीर्वादामुळे मात्र पुन्हा एकदा मीरा अथर्व उठतात आणि पुन्हा एकदा मंजिरीच्या विरोधामध्ये षडयंत्र करण्यासाठी तयार असतात. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.